भाषा हे माणसांमधील आदर वाढविण्याचे महत्त्वाचे साधन। भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगले लिहिता आले पाहिजे, चांगले वाचता आले पाहिजे आणि चांगले बोलता आले पाहिजे। ज्याला हे साध्य होते त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो। भाषा हे माणसांमधील आदर वाढविण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले आहे। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे सुलेखनाचे प्रात्यक्षिक सादर केले। त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी आदी उपस्थित होते। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कागद, रंग, सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दातील विवेचन असे पालव यांच्या कार्यशाळेचे स्वरूप होते। मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रम पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले। सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधने, लेखनी, रंग त्याविषयी त्यांनी उपस्थित मार्गदर्शन केले। सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसाच्या मनातील तणाव दूर करणे, 2 माणसांमध्ये किती अंतर असते याचे भान दर्शवितात। शिस्त आणि एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात, असे पालव यांनी स्पष्ट केले। मराठी अक्षरे, नावे, गाणी यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या। त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। पंचायत समिती माळशिरस येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। पंचायत समिती माळशिरस येथे सर्व कर्मचाऱ्यांसाठी गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे यांच्या प्रयत्नातून आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। यावेळी गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी जनादेश टीव्ही न्यूज सोबत बोलताना सांगितले, पंचायत समिती माळशिरस जिल्हा सोलापूर येथे विविध विभागांतर्गत भरपूर कर्मचारी काम करत असताना त्यांना कधी कामाचा भरपूर वर्कलोड असतो। तसेच रोजच्या कामाची धावपळ पण खूप असते। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व ही बाब लक्षात आल्यामुळे या आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आखण्यात आला। या शिबिरामध्ये मानकी, पुरंदावडे व शंकरनगर या 3 PHCच्या सर्व स्टाफ यांनी मिळून पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली। या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वजन, उंची, BP, शुगर, CBC, HB, कॅल्शियम अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या। तसेच ज्या कर्मचाऱ्यांना औषधोपचाराची गरज आहे त्यांना योग्य त्या गोळ्या व औषधोपचार देण्यात आला। यावेळी स्वतः गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांनी सुद्धा तपासणी करून इतर सर्व कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे आवाहन केले व त्यांचे मार्गदर्शन सुद्धा केले। त्याचबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे यांनी पण तपासणी करून सर्व तपासणी शिबिराचा आढावा घेतला व योग्य प्रकारे मार्गदर्शन केले। तपासणी करणाऱ्या सर्व PHCच्या कर्मचाऱ्यांचे गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कौतुक केले। तसेच सर्व कर्मचारी यांनी आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. जिल्हा परिषदेच्या शाळेने भरवला व्यवहार ज्ञानवर्धक आठवडी बाजार. जिल्हा परिषदेच्या विठ्ठलनगर शाळेतर्फे नुकत्याच भरविण्यात आलेल्या आठवडी बाजाराने शालेय विद्यार्थी वर्गासाठी व्यवहार ज्ञानाच्या सक्षमीकरणाचा पायाभूत उपक्रम पार पाडला. या आठवडी बाजारातून मुलांनी लहानपणापासूनच व्यवहार ज्ञानी व्हावे हेच उद्दिष्ट होते, असे शाळेच्या शिक्षण समितीने स्पष्ट केले. मुख्याध्यापिका ज्योती शिंदे व पूनम मोहिते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहार ज्ञानही आवश्यक आहे, त्याची सवय लहानपणापासून झाली तर पुढे यांच्यापैकी कोणी मोठा किंवा मोठी व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकही घडवता येतील अशी इच्छाही व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच जनार्दन यादव यांनी शाळेच्या मुख्यद्वारावरील उद्घाटन रिबिनफीत कापून केले. त्याप्रसंगी गावातील उपसरपंच संभाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे नितीन माने, समिती उपाध्यक्ष भरत माने हेही उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो याचे व्यावहारिक ज्ञान आत्मसात करता यावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य आणले होते. भाजीपाला विक्रेते बनलेले विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आवाज देऊन करत होते. या कांदे घ्या, बटाटे घ्या, मिरची, मेथी, पालक अशा अनेक भाज्यांचा समावेश करण्यात आला होता. शालेय आठवडी बाजाराला एक प्रकारे खरे स्वरूप प्राप्त झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.